नमस्कार, सीजी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत। संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील कैलासवासी सौ मीना मनोहर सोनवणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण व वर्षश्राद्ध निमित्त आयोजित करण्यात आलेला श्रद्धांजली सोहळा आज अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला। शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून चिंचोली गुरव येथील मारुती मंदिर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नातेवाईक, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आध्यात्मिक कार्यक्रमात नारायणी वारकरी शिक्षण संस्था, त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प. वैष्णविताई मुरकुटे, माळसाकोरे यांची सुश्राव्य प्रवचनसेवा संपन्न झाली। आपल्या ओजस्वी व भावपूर्ण प्रवचनातून त्यांनी अध्यात्म, संस्कार आणि मानवी जीवनातील कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले। त्यांच्या प्रवचनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। यावेळी सोनवणे परिवाराने कैलासवासी सौ मीना मनोहर सोनवणे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली। कष्टाने केली आयुष्याची सुरुवात, सर्वांवरती ठेविला मायेचा हात, अशा हृदयस्पर्शी शब्दांत आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या। या कार्यक्रमास पती श्री मनोहर काशीनाथ सोनवणे, मुलगा अभिषेक सोनवणे, मुलगी अर्चना अक्षय जाधव, जावई अक्षय तानाजी जाधव यांच्यासह समस्त सोनवणे परिवार, नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते। आध्यात्मिक वातावरणात पार पडलेल्या या प्रथम पुण्यस्मरण व वर्षश्राद्ध सोहळ्याने उपस्थितांच्या मनात श्रद्धा, संस्कार आणि स्मृतींचा भाव जागवला। आमचं प्रेम असू द्या, त्याचप्रमाणे या ठिकाणी आज हरिभक्त परायण वैष्णविताई मुरकुटे यांनी अतिशय उत्तम असं प्रवचन सेवा आपल्याला दिली, त्याबद्दल त्यांचंही सोनवणे परिवार आणि आपल्या चिंचोली गुरव गावच्या वतीनं अभिनंदन। अतिशय उत्तम अशी सेवा, महाराजांचं वडील ही अतिशय कमी आहे, परंतु त्या मानानं त्यांचा अभ्यास अतिशय परिपूर्ण आहे, त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। आणि यानंतर या ठिकाणी आपल्या गावचे माजी सभापती सन्माननीय अविनाश सोनवणे यांनी 2 शब्द व्यक्त करावं। त्यानंतर आपल्या चिंचोली गुरवचे सरपंच विलासांना सोनवणे यांनी या ठिकाणी यावं। मीनाताई मनोहर सोनवणे यांना आपल्या तोंडगवळात 1 वर्ष झालेलं आहे। त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला जे दुःख झालेलं आहे, त्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत। मी आपल्या सर्व गावच्या वतीनं तसेच उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं मीनाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। सौ मीनाताई मनोहर सोनवणे या आपल्याला सोडून जाऊन 1 वर्ष झालेलं आहे। त्यांच्या जाण्यानं त्या कुटुंबाला जे दुःख झालं, त्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत। मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं व संपूर्ण गावच्या वतीनं त्यांना भरपूर श्रद्धांजली अर्पण करतो। महाप्रसाद सेवन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी सर्वांना विनंती करतो। आता विश्वात्मकेने रावले बसाय राहिले, जे घरांची व्यक्कटी सांडो तयास कर्मी रथी वाढो, जो देवांची तो ते लाहो प्राणी जात, वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आहे। भूषांचे चंद्रमे जय लांछना मातंद्र जे कापलीना, ते सर्वाधिकला सजना सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी, दृष्टादृष्ट विजयी होवायेत। हेत म्हणे श्री विशेश्वराव, आ होईल दान पसाव, येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला, येणेवरी ज्ञान देव सुखिया